हॅलो माय डिअर स्टुडंट्स. तर हे आहे इलेक्ट्रिक चार्जेस आणि फील्ड्सचं 8वा व्हिडिओ लेक्चर आणि या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ऍप्लिकेशन ऑफ गॉस लॉ. काय बघणार आहेत? ऍप्लिकेशन ऑफ गॉस लॉ. आणि पहिलं ऍप्लिकेशन आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू हॉलो और ड्यू टू हॉलो और स्फेरिकल शेल, ड्यू टू हॉलो शेल और हॉलो स्फियर और स्फेरिकल शेल. तर चला तर मग बघू इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू हॉलो स्फियर और स्फेरिकल शेल. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज्ड. इथं हे काय, हे चार्ज्ड आहे, चार्ज्ड. त्याच्या अगोदर टायटल टाका. हे काय बघायला होतं आपण, हे ऍप्लिकेशन ऑफ गॉस लॉ. टायटल टाका, अगोदर लिहा ऍप्लिकेशन ऑफ गॉस लॉ. हे गॉस लॉचं एक ऍप्लिकेशन आहे, ऍप्लिकेशन ऑफ गॉस लॉ. आणि त्याच्या खाली लिहा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज्ड हॉलो स्फियर. ठीक आहे. तर हे पहिले ऍप्लिकेशन आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कन्सिडर करायचंय एक स्फियर कन्सिडर करा. समजा हा एक स्फियर आहे, याची रेडियस समजा r, याची रेडियस आहे समजा r, रेडियस आहे कॅपिटल R. ओके. आणि याच्यावरती चार्ज जो आहे तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. याच्यावरती चार्ज जो आहे तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. चार्ज Q, याच्यावरती चार्ज समजा Q पॉझिटिव्ह घ्या, निगेटिव्ह घ्या. समजा पॉझिटिव्ह घेतला, हा चार्ज कसा आहे, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड चार्ज. ओके. बघा लिहा मग कन्सिडर अ hollow sphere, consider a hollow sphere of radius capital R, having surface charge density sigma coulomb per meter square. सिग्मा म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटी काय असते, सरफेस चार्ज डेन्सिटी इज इक्वल टू चार्ज पर युनिट एरिया. चार्ज पर युनिट एरिया इज कॉल्ड सरफेस चार्ज डेन्सिटी. म्हणजे दिलेल्या सरफेस वरती किती चार्ज आहे आणि डिवाइड बाय सरफेस एरिया. चार्ज अपॉन एरिया, चार्ज Q डिवाइडेड बाय एरिया A. याचं युनिट आहे कूलम, चार्जचं युनिट कूलम, एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर, कूलम पर मीटर स्क्वेअर. दिस इज द सरफेस चार्ज डेन्सिटी. ओके. आता बघा याची सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा धरली, सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा. आता काय करू, याच्यावरची इलेक्ट्रिक फील्ड काढायची. या चार्ज मुळे, या युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन मुळे इलेक्ट्रिक फील्ड काढायची आपल्याला ऍट अ डिस्टन्स r. समजा सपोज कन्सिडर किंवा असं गृहीत धरू आपण. अगोदर काय करा, अगोदर बाय गॉस लॉ आता चार्ज काढून घेऊ आपण. ठीक आहे. याच्यावरचा टोटल चार्ज जो आहे तो Q माना, याच्यावरचा टोटल चार्ज जो आहे तो Q माना. मग याच्यावरून काय होईल, चार्ज इज इक्वल टू सरफेस चार्ज डेन्सिटी इनटू एरिया येईल. बरोबर आहे. चला चार्ज काढून घेऊ अगोदर. हेन्स टोटल चार्ज Q इज इक्वल टू काय होईल, सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा इनटू त्याला 4 पाय r स्क्वेअर. हा आला टोटल चार्ज, हा काय आला टोटल चार्ज. आता बघा बाय गॉस लॉ फ्लक्स, टोटल फ्लक्स थ्रू दिस क्लोज्ड सरफेस एरिया किती येईल बघा. अगोदर फाय इज इक्वल टू काय असतं, Q बाय एप्सिलॉन नॉट. बरोबर आहे. Q बाय एप्सिलॉन नॉट एवढं यायला पाहिजे. बरोबर आहे. फ्लक्स किती यायला पाहिजे, Q बाय एप्सिलॉन नॉट एवढं यायला पाहिजे. आता बघा, नाउ कन्सिडर अ गॉसियन सरफेस. Now consider a Gaussian surface at a distance r, small r greater than capital R. कसा ग्रेटर दॅन करू, ग्रेटर दॅन कॅपिटल R. ठीक आहे. कन्सिडर किंवा असं म्हणा. ठीक आहे. कन्सिडर एरिया ds
consider area ds on the Gaussian surface, on the Gaussian surface. आता हे मी नाही लागलो ते फिगर मध्ये आपण काढून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, हे लिहा. सिग्मा काय बाजूला लिहून घ्या. सिग्मा इज चार्ज पर युनिट एरिया, दॅट इज सरफेस चार्ज डेन्सिटी मेजर्ड इन कूलम पर मीटर स्क्वेअर. आता बघा हा जो सरफेस एरिया आहे, आता इथं एक आपण काय करू, एक गॉशियन सरफेस गृहीत धरू. हा समजा हा काय, हा आहे गॉशियन सरफेस, हा आहे गॉशियन सरफेस. आता स्फिअरचा गॉशियन सरफेस काय लो, स्फिअरचा गॉशियन सरफेस काय, स्फिअर the Gaussian surface of sphere will be a sphere. काय स्फिअरचा गॉशियन सरफेस एक स्फिअर असेल. हे आहे रेडियस समजा त्याची स्मॉल r. इथं समजा आपण एरिया गृहीत धरला, हा एरिया गृहीत धरला ds. तर या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल, इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन अशी असेल, ds सॉरी e बार, ही काय इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन e बार. आणि हा जो सरफेस एरिया आहे याला परपेंडिक्युलर पण कसा असेल, याच डायरेक्शनला असेल, ds बार. म्हणजे e बार आणि ds बार मध्ये अँगल किती आहे, 0 डिग्री. ई बार आणि ds बार मध्ये अँगल किती आहे, 0 डिग्री. ओके, तर बघा आता इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू दिस क्लोज्ड सरफेस, इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू दिस क्लोज्ड सरफेस. हा स्फिअर म्हणजे काय, गॉशियन सरफेस आहे. इमॅजिन करा एक छोटासा बॉल आहे आणि तो मोठ्या बॉल मध्ये ठेवलेला आहे, मोठा स्फिअर आहे, त्याच्यामध्ये हा छोटा स्फिअर ठेवलेला आहे. छोटा स्फिअर हा चार्ज्ड स्फिअर आहे आणि बाहेरचा स्फिअर हा एक क्लोज्ड सरफेस एरिया आहे. आता या बाहेरच्या स्फिअर मधून किती फ्लक्स पास होईल, तर या मधल्या स्फिअर मधून जेवढा काही फ्लक्स बाहेर पडेल तेवढं सगळं फ्लक्स काय होईल, असं खाली वर इकडे मागे पुढे सगळीकडे सगळ्या डायरेक्शनला काय लागले, फ्लक्स बाहेर पडायला लागले. ठीक आहे. हा आता बघा मग तर काय होईल आता, बाय गॉस लॉ. हे बघा आता हे गॉस लॉ काढला आपण. आता हे जे फ्लक्स आहे, हे पास होणारा फ्लक्स किती असेल, पास होणारा फ्लक्स फाय इज इक्वल टू इंटिग्रल ओव्हर क्लोज्ड सरफेस एरिया ई बार डॉट ds बार असतं ते. आता बघा e बार डॉट ds बार असेल, बरोबर आहे, हे एवढं आहे. आता हा जो सरफेस एरिया आहे, हा सरफेस एरिया स्फेरिकल आहे आणि हे दोन्ही काय कॉन्सेंट्रिक स्फिअर्स आहेत, त्याच्यामुळे एक सिमेट्री यायला लागली, बरोबर आहे, सिमेट्रीमुळे आणि कॉन्सेंट्रिक असल्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती सगळ्या पॉइंट्सला या पूर्ण स्फिअर वरती इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल, सेम असेल आणि डायरेक्टेड रेडियली आउटवर्ड्स असेल, इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन आउटवर्ड असेल अशी. ठीक आहे, मग लिहू आपण ते. ड्यू टू symmetry and concentric spheres electric field is same at every point. It's same at every point on Gaussian surface. And it is directed radially outwards. बरोबर आहे, radially outwards असेल, बरोबर आहे, it is directed radially outwards. बरोबर. Also area vector ds bar is always along e bar at every point. Hence angle between बराबर e bar and ds bar is 0. Hence cos theta will be cos 0 and cos 0 is 1. Hence cos theta is 1. बरोबर आहे, cos theta 1 आला. ठीक आहे, चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाउन. चलो भाई लिख लो छापा लिहिला. ओके, चला बघा आता इथपर्यंत लिहून घेतला. ओके, व्हेरी गुड. आता बघा cos theta 0 आलाय, सॉरी cos theta 0 आहे, theta 0 आहे म्हणजे cos 0
1 आला, cos थिटा काय आला मग 1 आला. आता इथं बघा मग हे काय होईल इंटिग्रल, हे बघा एक इक्वेशन काय आले phi is equal to q by epsilon naught. इक्वेशन इथे लिहून देतो मी. इक्वेशन नंबर याला म्हणून इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. phi is equal to काय आले, phi is equal to q by epsilon naught. दिस इज इक्वेशन 1. आणि q बरोबर काय, q बरोबर सिग्मा इंटू 4 pi r स्क्वेअर. ठीक आहे. हे इक्वेशन आले, हे बाजूला लिहून घेऊ मी. आता बघा बाकी सगळं मोडतोय मी. आता पुढे बघा हे जे इक्वेशन आलं आपलं phi is equal to, आपण फ्लक्स कसं काढत होतो, फ्लक्स कसं काढत होतो आपण आठवतंय, फ्लक्स या फॉर्म्युला काढत होतो phi is equal to integral e bar dot ds bar. मग phi काय येईल, hence phi is equal to integral e bar dot ds bar आहे, which is equal to integral over closed surface is equal to e ds cos theta. आता इथं घ्या, हा सरफेस इथं घ्या, इथं घ्या, इथं घ्या, इथं घ्या, कुठेही घ्या, काय होईल, कुठेही कोण ही फिगर काढली ना, काढली फिगर, ओके. हवा एरिया कुठेही जरी घेतला गॉसियन सरफेस वरती, तर या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन अशीच आहे, इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन पण अशीच आहे, आणि ds बार ची डायरेक्शन पण अशीच आहे. इलेक्ट्रिक फील्ड अशीच आहे, ds बार आणि इलेक्ट्रिक फील्ड सेम डायरेक्शन आहे. इथं पण हे e बार आणि ds बार सेम डायरेक्शन आहे. हा एरिया इथे घेतला, e बार आणि ds बार दोन्हीची डायरेक्शन सेम आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी थीटा किती आहे, 0 आहे. प्रत्येक ठिकाणी थीटा किती आहे, 0 आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड कॉन्स्टंट आहे, सेम आहे. म्हणून इलेक्ट्रिक फील्ड आपण बाहेर घेऊ शकतो. इलेक्ट्रिक फील्ड बाहेर आली, इलेक्ट्रिक फील्ड बाहेर आली, e ओव्हर e इट क्लोज्ड इंटिग्रल ऑफ ds ओव्हर क्लोज्ड सरफेस इनटू cos थीटा. cos थीटा म्हणजे cos 0 आहे. हे cos थीटा म्हणजे cos 0, cos 0 1 आहे. म्हणजे काय होईल, e इनटू इंटिग्रल ऑफ ds ओव्हर क्लोज्ड सरफेस इनटू हे 1 आलं, 1 म्हणजे 1 इनटू ds म्हणजे ds झालं. आता या ds चं सगळे ds जोडले आपण, ds सगळे ds जोडले, तर टोटल सरफेस एरिया येईल त्या स्फिअरचा टोटल सरफेस एरिया येईल, बरोबर आहे. मग त्या स्फिअरचा टोटल सरफेस एरिया किती येईल, 4 pi इनटू स्मॉल r चा स्क्वेअर. हे डिस्टन्स किती एवढं, हे डिस्टन्स किती आहे, हे डिस्टन्स आहे स्मॉल r, हे डिस्टन्स आहे स्मॉल r. बाय हे जे डिस्टन्स आहे ना, हे किती आहे, हे स्मॉल r आहे, स्मॉल r. मग काय बघा, e इनटू 4 pi r स्क्वेअर. हा काय आला, हे आलं इलेक्ट्रिक फ्लक्स, हेन्स इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग थ्रू द गॉसियन सरफेस. किती आलं, e इनटू 4 pi r स्क्वेअर, e इनटू 4 pi r स्क्वेअर याचा सरफेस एरिया. याला इक्वेशन नंबर 2 दिलं, याला इक्वेशन नंबर 2 दिलं. आता बघा इक्वेशन नंबर 1 काय सांगते, phi is equal to q by epsilon naught. आणि इक्वेशन नंबर 2 काय सांगते, phi is equal to e into 4 pi r स्क्वेअर. मग या दोन्हीला कंबाईन करू आपण, कारण सेम फ्लक्स आहे, फ्लक्स तर सेम आहे. गॉस लॉ नुसार फ्लक्स किती यायला लागले, q by epsilon naught यायला पाहिजे, बरोबर आहे. q इनसाइड बरोबर आहे. q इनसाइड किती आहे, मग q इनसाइड जो दिलेला आहे तो q इनसाइड जे काय आहे ते, बरोबर आहे. हा चार्ज या टोटल सरफेस मधला जो स्फिअर आहे, हॉलो स्फिअर किंवा हॉलो शेल, त्याच्यावरचा जो चार्ज आहे तो काय, q इनसाइड झाला या गॉसियन सरफेस साठी. मग q इनसाइड अपॉन एप्सिलॉन नॉट म्हणजे फ्लक्स आहे, हे गॉसियन सरफेस नुसार यायला लागले. आणि आपण जसं फ्लक्स काढतो e बार डॉट ds नुसार, ते फ्लक्स किती यायला लागले, e into 4 pi r square. Come from equations 1 and 2, from equations 1 and 2 वरून क्लियर दिसतंय सगळं, ओके. बहुत बढ़िया चलो. फ्रॉम इक्वेशंस 1 and 2 काही फाय दोन्हीकडे लेफ्ट हँड साइड सेम आहे, म्हणून काही e is equal to e into 4 pi r square is equal to q divided by epsilon naught, बरोबर आहे, q divided by epsilon naught. आता बघा e जर एका साइडला ठेवलं आणि बाकी सगळं जर एका साइडला घेतलं तर काही सांगा काही बघा. epsilon naught e एका साइडला ठेवू, e is equal to हे 4 pi r square खाली 1 by 4 pi r square into q upon epsilon naught. याला मी रिअरेंज करून असं लिहितो, 1 upon 4 pi epsilon naught into q by r square. चालते का, चालेल ना. फक्त r square इकडे घेतलं, epsilon naught ला इकडे घेतलं, ओके. म्हणजे काय झालं, e is equal to 1 by 4 pi epsilon naught into q by r square. हा, हे कधीतरी बघितल्यासारखं वाटतंय, कधी बघितलंय, वाटतंय का, बघितल्यासारखं वाटतंय, बघितलंय की. हा, या पूर्वीच्या लेक्चर मध्ये पण बघितलंय आणि अगोदर पण बघितलंय.
what is this? This is the equation of electric field due to a point charge. Electric field due to a point charge. हे point charge ची इलेक्ट्रिक फील्ड आहे. म्हणजे काय सांगता येईल? याला इक्वेशन नंबर 3 म्हणा. 3 म्हणा. म्हणजे या इक्वेशन वरून काय म्हणता येईल आपल्याला? Hence electric field due to hollow sphere is like electric field due to point charge kept at the center of sphere. म्हणजे कसं घ्यायला लागले? या इक्वेशन आपल्याला असं म्हणता येते की स्फिअरची जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ॲट डिस्टन्स r ती कशासारखी यायला लागली? ही असं यायला लागले. ह्या इक्वेशन काय यायला लागले? बघा, याचा अर्थ असा व्हायला लागला की चार्ज इथं ठेवलाय या स्फिअरच्या सेंटरला. टोटल चार्ज या स्फिअर वरती जो चार्ज आहे तो कुठे ठेवल्यासारखा फील व्हायला लागलाय? सेंटरला. आणि या डिस्टन्सला r डिस्टन्सला जी इलेक्ट्रिक फील्ड आहे, ती इलेक्ट्रिक फील्ड याच्यावरच्या चार्जमुळे, या पूर्ण सरफेसवरच्या चार्जमुळे किती जेवढी यायला लागली तेवढीच कधी येते? हा सरफेसवरचा चार्ज जर सेंटरला ठेवला, टोटल चार्ज गोळा केला आणि सेंटरला ठेवला, तर ॲट डिस्टन्स r जेवढी इलेक्ट्रिक फील्ड येते ना तेवढीच याची इलेक्ट्रिक फील्ड यायला लागली. या स्फिअरवर ठेवलेला असतं. काय म्हणतो बघा, नीट लक्ष देऊ नका. स्फिअर वरती चार्ज ठेवलेला आहे म्हणजे सगळ्या स्फिअर वरती चार्ज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. बरोबर आहे? त्या सेंटर पासून, त्या स्फिअरच्या सेंटर पासून r डिस्टन्स वरती जर मी इलेक्ट्रिक फील्ड काढली तर किती यायला लागली? E is equal to 1/4πε0 into q by r². तीच काय केलं मी? या स्फिअर वरचा जो चार्ज आहे तो सगळा चार्ज गोळा केला आणि सेंटरला ठेवला. चिचूक एका सेंटरला ठेवला आणि तिथून पहिला जे डिस्टन्स घेतलं होतं तेवढा डिस्टन्स वरती गेलो परत आणि डिस्टन्स वरती त्या एक स्फिअर घेतला, गॉसियन सरफेस, आणि प्रत्येक पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड मेजर केली तर ती अगोदरच्या एवढीच यायला लागली होती. म्हणजे काय व्हायला लागले? इलेक्ट्रिक फील्ड, स्फिअरची इलेक्ट्रिक फील्ड ॲट अ डिस्टन्स r आणि तेवढ्याच चार्जच्या पॉइंट चार्जची इलेक्ट्रिक फील्ड पण कुठे ठेवलेल्या? त्या स्फिअरच्या सेंटरला ठेवला पाहिजे तो चार्ज. ठीक आहे? ती काही सेम आहे. दॅट्स द कॉन्सेप्ट. कळलं का? हा आहे कॉन्सेप्ट. एक नंबर कळाला कॉन्सेप्ट तुम्हाला. कसला एमसीक्यू द्या, कसला प्रॉब्लेम द्या, बोर्ड मध्ये काय सरळ डिराइव्ह करा म्हणून येईल, पण नीट मध्ये सुद्धा कसला प्रॉब्लेम द्या, असा कॉन्सेप्ट जस्ट क्लिअर ठेवला तर काही अडचण येणार नाही. ठीक आहे? ओके, चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. इथपर्यंत लिहून घ्या. लिहिला? ओके. आता बघा ही काय आली? इलेक्ट्रिक फील्ड इथपर्यंत आला. हे लिहिलं शेवट स्टेटमेंट, हे मी रब करतो आता. याच्या खाली तुम्हाला लिहायचं. ठीक आहे? म्हणू ओके. चला आता बघा, पुढे बघा आता अजून. आता इथे क्यूला काय लिहायला आपल्याला? 1/4πε0 इंटू क्यू काय? सिग्मा इंटू 4π कैपिटल R स्क्वेअर डिवाइडेड बाय R स्क्वेअर. ठीक आहे? 1/4πε0 इंटू सिग्मा इंटू 4π R स्क्वेअर. हे 4π आणि हे 4π कॅन्सल झाले म्हणजे शिल्लक काय राहिलो? बघा शिल्लक काय राहिले? सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट इंटू कैपिटल R स्क्वेअर डिवाइडेड बाय स्मॉल r स्क्वेअर. Hence electric field due to spherical shell is equal to sigma upon epsilon naught into capital R square divided by small r square, where sigma is surface charge density, epsilon naught is permittivity of free space, r is radius of spherical shell, and small r is distance from the center of spherical shell at which we are calculating electric field. क्लियर आहे? ई काय? इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आर काय? ज्या डिस्टन्स वरती सेंटर पासून, त्या स्फिअरच्या सेंटर पासून जेवढ्या डिस्टन्स वरती आपण इलेक्ट्रिक फील्ड कॅल्क्युलेट करतोय ते डिस्टन्स. कॅपिटल आर काय? त्या स्फेरिकल शेलची रेडियस. ई सिग्मा काय? सरफेस चार्ज डेन्सिटी. एप्सिलॉन नॉट काय? परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. ओके. हा तर बघा आता हे झालं जर r ची व्हॅल्यू, स्मॉल r ची व्हॅल्यू, हे सगळं कशासाठी बघितलं आपण? स्मॉल r
ग्रेटर दॅन कॅपिटल आर साठी, बरोबर आहे. स्मॉल आर ग्रेटर दॅन कॅपिटल आर. याच्यावर एक गोष्ट लक्षात येते की E इज, इट इम्प्लाइज दॅट E इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. E इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. ठीक आहे. E इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि डिस्टन्स यांच्यामध्ये कशी आहे, कसली प्रोपोर्शनॅलिटी आहे, इन्व्हर्स प्रोपोर्शनॅलिटी. कसली प्रोपोर्शनॅलिटी आहे, इन्व्हर्स प्रोपोर्शनॅलिटी आहे. ओके. आता हे झालं आउटसाइड द सरफेस. म्हणजे हे आउटसाइड आर ग्रेटर दॅन, हे सगळं कशासाठी होतं, आर ग्रेटर दॅन कॅपिटल आर साठी होतं. म्हणजे आउटसाइड द सरफेस. जर इनसाइड द सरफेस आलं तर काय होईल बघा. एक पर्यंत लिहून घ्या. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. एक पर्यंत लिहिलं. चल बघा आता. if small r is greater than capital R, sorry, if now किंवा असं म्हणा, केस सेकंड. हे अगोदर जे बघितलं आपण आतापर्यंत ती केस फर्स्ट होती. कशी, कॅपिटल आर इज, ही फर्स्ट केस काय होती, कॅपिटल आर, स्मॉल आर इज ग्रेटर दॅन कॅपिटल आर. आता स्मॉल आर इज लेस दॅन कॅपिटल आर, तर काय होईल, तर बघा इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू काय होईल, 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू क्यू बाय आर स्क्वेअर. तर हा जो चार्ज आहे आर लेस दॅन कॅपिटल आर साठी क्यू काय असेल, आर लेस दॅन कॅपिटल आर, आर लेस दॅन कॅपिटल आर, आर लेस दॅन कॅपिटल आर. इट मीन्स आर लेस दॅन कॅपिटल आर, इट इम्प्लाइज काय, इनसाइड स्फियर क्यू इज 0. बघा सगळा चार्ज कुठे आहे, सगळा चार्ज कुठे आहे, या स्फियर वरती आहे. मग स्फियरच्या मध्ये जर गेलो, स्फियरच्या जर मध्ये गेलो तर चार्ज किती आहे, 0. चार्ज किती व्हायला लागलाय, 0 व्हायला लागलाय. मग चार्ज जर 0 झाला तर इलेक्ट्रिक फील्ड किती होईल, 0. बघा नाही, 0 टाकलं. हेन्स काय होईल, इलेक्ट्रिक फील्ड इज 0 इनसाइड द स्फियर. इलेक्ट्रिक फील्ड इज 0 इनसाइड द स्फियर. ओके. समजा स्फियरच्या आपण सरफेस वरती आलो. कुठे आलो, स्फियरच्या सरफेस वरती आलो तर काय होईल, स्फियरच्या सरफेस वरती आलो तर काय होईल. फॉर्म्युला काय आला आपल्याकडे बघा. E इज इक्वल टू, फॉर्म्युला काय आलाय, E इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इनटू क्यू बाय आर स्क्वेअर, विच इज इक्वल टू सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट इनटू आर स्क्वेअर अपॉन स्मॉल आर स्क्वेअर. दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू स्फेरिकल शेल at a distance r from the center of sphere, from the center of sphere. आता समजा केस 2 घेतली, सॉरी केस 3 घ्या. केस 3 काय, स्मॉल r is equal to capital R, that is on the surface of sphere, on the surface of sphere. स्फियरच्या सरफेस वरती इलेक्ट्रिक फील्ड किती असेल, हा फॉर्म्युला वापरून घ्या. E is equal to 1/4 pi epsilon naught into q by small r square. स्मॉल r च्या ठिकाणी काय येतं, कॅपिटल R स्क्वेअर किंवा which is equal to sigma upon epsilon naught into capital R square divided by capital R square. बरोबर आहे. बघा नाही, इथं स्मॉल r ठिकाणी कॅपिटल R ठेवलं तर हे आलं, आणि इथं स्मॉल r ठिकाणी जर कॅपिटल R ठेवलं तर कॅपिटल R स्क्वेअर येईल. म्हणजे काय होईल, कॅपिटल R स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. कॅपिटल R स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे काय, E इज इक्वल टू सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट. हे R स्क्वेअर कॅन्सल. E इज इक्वल टू सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट किंवा E इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इनटू क्यू बाय कॅपिटल R स्क्वेअर. This is the electric field on the surface. This is the electric field on the surface of spherical shell. Spherical shell च्या सरफेस वरती एवढी इलेक्ट्रिक फील्ड येईल. क्लियर आहे. ओके, व्हेरी गुड. चल पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला झालं. ओके, आता अजून एक पॉइंट राहिलाय, याचा ग्राफ काढायचा आपल्याला. याचा ग्राफ काढायचा, इथे काढतो मी. याचा ग्राफ काढतो, ग्राफ ऑफ E वर्सेस X, E वर्सेस R. इकडे E आहे इलेक्ट्रिक फील्ड आणि इकडे डिस्टन्स आहे स्मॉल r. तर होते काय, ज्यावेळेस इनसाइड असेल, समजा इनसाइड आहे, इनसाइड द स्फियर आणि आउटसाइड द स्फियर आणि ऑन द स्फियर, तीन वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत. बरोबर आहे. इनसाइड द स्फियर काय आले, इनसाइड द स्फियर इलेक्ट्रिक फील्ड आली 0. ऑन द स्फियर इलेक्ट्रिक फील्ड आली सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट किंवा 1/4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू बाय r स्क्वेअर आली. बरोबर आहे, कॉन्स्टंट आली. आणि हे r वर डिपेंड आहे का, नाहीये. बाहेर इनसाइड पर r वर डिपेंड आहे का, नाहीये. कॉन्स्टंट आहे, 0 आहे. मध्ये पण सरफेस वरती पण 0 आहे. आणि
फक्त चेंज कुठं व्हायला लागली इलेक्ट्रिक फील्ड आउटसाइड द सरफेस. म्हणजे समजा हे सेंटर आहे, समजा इथं कुठतरी सेंटर आहे असं घेतो आपण, आणि हा समजा स्फिअर आहे, हा एक समजा स्फिअर आहे. तुम्ही स्फिअर काढा व्यवस्थित. जरी मला स्फिअर दिसत नसला तुम्ही स्फिअर काढा, व्यवस्थित स्फिअर काढा. हा एक स्फिअर आहे समजा. ओके, या स्फिअरच्या मध्ये काय होईल, इलेक्ट्रिक फील्ड इथून इथपर्यंत झिरो येईल. इलेक्ट्रिक फील्ड इथून इथपर्यंत काय होईल, सरफेस पर्यंत झिरो येईल. अचानक सरफेसला काय होईल, इलेक्ट्रिक फील्ड इज झिरो. इलेक्ट्रिक फील्ड इज झिरो इनसाइड द सरफेस. इथं काय हे डिस्टन्स झालं कॅपिटल आर. आता इथं कॅपिटल आर ला काय होईल, इलेक्ट्रिक फील्ड समजा इथपर्यंत आली. ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू समजा किती आहे, सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट. सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट सरफेस वरती. आणि इथून पुढे काय होईल, इलेक्ट्रिक फील्ड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. हे असं ग्राफ आहे. म्हणजे E is inversely proportional to R square. So this is the graph of E versus R. So this is the graph of E versus R. इथून इथपर्यंत बघा इलेक्ट्रिक फील्ड कशी एकदम कॉन्स्टंट आहे R वरती, ही अशी. ठीक आहे, इथून इथपर्यंत होईल असं ग्राफ आहे. हे कॉन्स्टंट आहे, किती आहे, सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट. एक अब्रप्टली काय झाली, अब्रप्टली चेंज झाली, सडनली चेंज झाली. मध्ये काय एकदम झिरो आहे, जस्ट मध्ये आर लेस दॅन कॅपिटल आर, आणि इकडे आर ग्रेटर दॅन कॅपिटल आर. इथं किती आहे, आर इज इक्वल टू कॅपिटल आर. इथं काय, आर इज इक्वल टू कॅपिटल आर. या पॉइंटसाठी आर इज इक्वल टू कॅपिटल आर. इथून पुढे आर ग्रेटर दॅन कॅपिटल आर म्हणजे आउटसाइड आहे. आर ग्रेटर दॅन कॅपिटल आर म्हणजे आउटसाइड द स्फियर, आणि आर लेस दॅन कॅपिटल आर म्हणजे इनसाइड द स्फियर. आर इज इक्वल टू स्मॉल कॅपिटल आर म्हणजे ऑन द स्फियर. ओके, सो दिस इज द ग्राफ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड वर्सेस स्मॉल आर, म्हणजे ग्राफ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड वर्सेस डिस्टन्स. क्लियर आहे. तर हे होतं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज स्फियर और हॉलो स्फियर और स्फेरिकल शेल. तर हा जो पॉइंट आहे, म्हणजे हे जे डिस्कशन आपण केलं ते कशासाठी व्हॅलिड आहे बघा, लिहून घ्या. चल लिहा माझ्यासोबत लिहा. दिस एक्सप्रेशन, हे जे एक्सप्रेशन आहे, हे जे काढलेलं एक्सप्रेशन आहे, दिस एक्सप्रेशन होल्ड्स गुड. This expression holds good for conducting hollow sphere, non-conducting hollow sphere, and conducting solid sphere. ठीक आहे. फक्त valid, it is not valid for non-conducting solid sphere. बाकी सगळ्यांसाठी व्हॅलिड आहे. नॉन कंडक्टिंग सॉलिड स्फियर साठी व्हॅलिड नाही. इट इज नॉट व्हॅलिड फॉर नॉन कंडक्टिंग सॉलिड स्फियर. ओके, म्हणजे नॉन कंडक्टिंग आहे, नॉन कंडक्टिंग मटेरियल्स आहे, सॉरी डायइलेक्ट्रिक किंवा इन्सुलेटिंग मटेरियल्स आहे स्फियर. ठीक आहे, सॉलिड स्फियर आणि भरीव आहे, त्यावेळेस मात्र हे इक्वेशन्स लागू होणार नाही. जर स्फियर कशाचा असेल, कंडक्टिंग मटेरियलचा असेल, म्हणजे मेटलचा असेल, तो जो सॉलिड असू द्या किंवा हॉलो असू द्या, दोन्हीसाठी एक्सप्रेशन लागू आहे. आणि जर नॉन कंडक्टिंग असेल, नॉन कंडक्टिंग म्हणजे इन्सुलेटिंग मटेरियलचा असेल, तर हॉलो साठी हे इक्वेशन लागू आहे. नॉन कंडक्टिंग आणि सॉलिड, नॉन कंडक्टिंग प्लस सॉलिड असेल तर मात्र हे इक्वेशन लागू होत नाही, कारण त्याच्यामध्ये पण काहीतरी चार्ज असतो. ठीक आहे, ते बघणार आहेत आपण, पण ते नंतर बघणार आहेत. नॉन कंडक्टिंग सॉलिड स्फियर ची इलेक्ट्रिक फील्ड कशी असते ते आपण नंतर बघणार आहोत. ते आपल्या बोर्डच्या सिलेबसला तो पॉइंट नाहीये. ठीक आहे, ओके. चला, हे झालं या पॉइंट बद्दल सगळं काही, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू हॉलो स्फियर ॲट डिस्टन्स r फ्रॉम द सेंटर ऑफ स्फियर. ठीक आहे, ओके. चला, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. याच्यावरचं एक छोटंसं एक्झाम्पल बघूया. ओके, मी एक्झाम्पल लिहितो, तो पण व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. चला बघा काय दिलंय, बघा स्फियर ऑफ रेडियस क्वेश्चन दिलाय. हा, क्वेश्चनच्या अगोदर एक इम्पॉर्टंट पॉइंट. आता ही जी मी कंटिन्युअस लाईन काढली होती, ती कंटिन्युअस आपल्याला लाईन काढता येणार
नाही. त्याचं एक कारण आहे, कारण जर लाईन आपण कंटिन्युअस काढली याचा अर्थ असा होईल की सरफेस वरती इलेक्ट्रिक फील्ड काय होती 0 पासून सिग्मा अपॉन इप्सिलॉन पर्यंत इप्सिलॉन नॉट पर्यंत वाढत जाते. तसं असं कंटिन्युअसली वाढायली म्हणजे कमी कडून जास्त होत जाईल अशातला भाग नाहीये. एक्झॅक्टली ती काय होते 0 पासून एक्झॅक्टली जंप करून सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट इथपर्यंत वाढते. म्हणून ही लाईन जी असते ती डॉटेड काढायला लागेल आपल्याला. ठीक आहे. हा तर बघा अजून एक या प्रॉब्लेम साठी पण त्या ग्राफचा उपयोग आहे म्हणून हा ग्राफ काढून घेतला मी इथं. ठीक आहे. A sphere of radius 10 cm carries a charge of 1 microcoulomb. Calculate the electric field at a distance 30 cm from the center of sphere. म्हणजे समजा थोडक्यात इथे एक स्फिअर आहे. आता इथं अर्धाच पार्ट करतो मी. इथं अर्धाच पार्ट करतो. ठीक आहे. असं एक स्फिअर असेल. समजा एक स्फिअर आहे. याची रेडियस किती दिलेली आहे? याची रेडियस दिलेली आहे 10 सेंटीमीटर. ठीक आहे. आपल्याला काय विचारलंय कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक फील्ड ॲट डिस्टन्स नंबर 1 30 सेंटीमीटरला. 30 सेंटीमीटर म्हणजे थोडक्यात सेंटर आहे. इथून हे असं इतकं इकडं कुठतरी हे टोटल डिस्टन्स हे 20 सेंटीमीटर इकडलं. हे 10 सेंटीमीटर आणि 20 सेंटीमीटर ॲट पॉईंट पी समजा काढायचं इलेक्ट्रिक फील्ड. हा पॉईंट कुठे यायला लागलाय आउटसाइड द स्फिअर यायला लागलाय. आउटसाइड द स्फिअर यायला लागलाय. बरोबर आहे. आपल्याकडे इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय E इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इनटू q बाय r स्क्वेअर. बरोबर आहे. इनटू q बाय r स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. सिग्माची आपल्याला गरज नाही. सिग्माचा फॉर्म्युला आपण वापरू शकतो पण ते कधी वापरायचा सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट इनटू कॅपिटल R स्क्वेअर डिवाइड बाय स्मॉल r स्क्वेअर. ज्यावेळेस तुम्हाला सरफेस चार्ज डेन्सिटी दिली असेल त्यावेळेस सिग्मा वाला फॉर्म्युला यूज करा. ज्यावेळेस चार्ज दिलेला असेल त्यावेळेस 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इनटू q बाय r स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करा. सध्या आपल्याला हा यूज करायचा आहे. सध्या हा यूज करायचा नाहीये. मग बघा आता पहिला प्रॉब्लेम सॉल्व करू. पहिल्यांदा तर काय ॲट डिस्टन्स 30 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ स्फिअर किती इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय E इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इनटू q बाय r स्क्वेअर. म्हणजे काय दिला आधी q बघा. q काय दिलाय q दिलाय 1 मायक्रोकुलम म्हणजे 1 × 10⁻⁶ कुलम. आणि कॅपिटल R काय दिलाय कॅपिटल R दिलाय 10 सेंटीमीटर म्हणजे 10 × 10⁻² मीटर. 10 × 10⁻² मीटर म्हणजे 10 to the power हे 1 आहे हे -2 -1 मीटर 10 to the power -1 मीटर. आता बघा नंबर 1 R किती दिले R दिले 30 सेंटीमीटर म्हणजे काय झालं ते म्हणजे 30 × 10 to the power -2 मीटर म्हणजे 0.3 मीटर आणि याला लिहिलं तर 0.1 मीटर येईल. बरोबर. आता E काढा. E इज इक्वल टू काय असतं 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इनटू q बाय r स्क्वेअर आहे. q बाय r स्क्वेअर आउटसाइड काय q बाय r स्क्वेअर. मग 1/4 पाय एप्सिलॉन नॉट म्हणजे काय असतं 9 × 10 to the power 9 न्यूटन मीटर स्क्वेअर पर कूलम स्क्वेअर. न्यूटन मीटर स्क्वेअर पर कूलम स्क्वेअर ही k ची व्हॅल्यू टोटल k 1/4 पाय एप्सिलॉन नॉट म्हणजे 9 × 10 to the power 9 न्यूटन मीटर स्क्वेअर पर कूलम स्क्वेअर. हे काय चार्ज किती दिलाय चार्ज दिला होता 10 to the power -6 कूलम 10 to the power -6 कूलम डिवाइडेड बाय r स्क्वेअर. r किती आहे 0.3 चा स्क्वेअर 0.3 चा आला स्क्वेअर इनटू हे आता कशामध्ये आला मीटर मध्ये मीटर स्क्वेअर. हे मीटर स्क्वेअर कॅन्सल कूलम कॅन्सल न्यूटन पर कूलम आले. इलेक्ट्रिक फील्ड काय आली न्यूटन पर कूलम. बरोबर आहे. इलेक्ट्रिक फील्ड काय होती फॉर्म्युला फोर्स पर युनिट चार्ज न्यूटन पर कूलम. बरोबर आहे. हा चला बघा तर काय आहे हे बघा याला पॉइंट काढून टाकला आपण. याला सॉल्व करू 9 × 10 to the power 9 आणि -6 काय होईल 10 to the power 10 to the power +3 होईल 10 to the power +3 झालं आणि डिवाइडेड बाय हे 0.3 म्हणजे 0.3 × याला असं करू 0.3 जे आहे ना त्याचा पॉइंट शिफ्ट करू आपण 3 × 10 to the power -1 येते त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे काय बघा 3 चा स्क्वेअर काय आला 9 10 to the power -2 -1 चा स्क्वेअर -2 आणि 9 × 10 to the power 3 हे 9 कॅन्सल म्हणजे काय वर गेलं म्हणजे काय झालं 10 to the power 3 + 2 10 to the power 5 न्यूटन पर कूलम. हे आली इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे हे आउटसाइड इलेक्ट्रिक फील्ड आली आणि डिस्टन्स r इथे कुठे इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू काय आली 10 to the power 5 न्यूटन पर कूलम 10 to the power 5 न्यूटन पर कूलम. हे आलं पहिला आन्सर. इलेक्ट्रिक फील्ड ॲट डिस्टन्स ऑफ 30 सेंटीमीटर म्हणजे 0.3 मीटर वरती इलेक्ट्रिक फील्ड आणि 10 to the power 5 न्यूटन पर कूलम. आता बघायचंय
इलेक्ट्रिक फील्ड ॲट अ डिस्टन्स ॲट द सरफेस ऑफ स्पियर. आता ॲट द सरफेस ऑफ स्पियर म्हणजे काय बघा, याच फॉर्म्युलामध्ये आर ची व्हॅल्यू काय दिली त्यांनी, ठीक आहे. सेकंड सॉल्व करू, लिहून घ्या तुम्ही. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला लिहिलं असेल 30 सेंटीमीटर नंबर 1. पॉज करा आणि लिहून घ्या. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. आता मी सेकंड सॉल्व करायला लागलो. चला सेकंड साठी काय, आर ची व्हॅल्यू काय दिली, कॅपिटल स्मॉल आर काय दिले 10 सेंटीमीटर दिली, कारण ऑन द सरफेस म्हणजे स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर. बरोबर आहे. जर सिग्मा दिला असता तर सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट ही व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट करता आली असती, पण तसं काही दिलं नाही. पण आर किती, मग आर इज इक्वल 10 सेंटीमीटर विच इज इक्वल टू 0.1 मीटर. मग इथं याच हे सगळं सेम राहील, हे सगळं सेम राहील, फक्त आर ची व्हॅल्यू चेंज करा. इथं 0.1 आहे लागले, 0.1 आहे लागले म्हणजे इथं 3 येणार नाही, हे 10 टू द पावर -1 येईल. 10 टू द पावर -1 म्हणजे 10 टू द पावर किती आला त्याचा -2 आला. काय म्हणून काय हे 1/4 म्हणजे 9 into 10 to the power 9 न्यूटन मीटर स्क्वेअर पर कूलम स्क्वेअर. ओके. क्यू किती आहे 10 to the power -6 कूलम. आर किती आहे 0.1 5 स्क्वेअर 10 to the power -1 केला, 10 to the power -1 स्क्वेअर 10 to the power -2. ओके. हां, मग हे किती आलं, हे 9 into 10 to the power 3, 9 into 10 to the power 3 into -2 म्हणजे काय आलं ते 9 into 10 to the power 5 न्यूटन पर कूलम. हे आर इलेक्ट्रिक फील्ड ऑन द सरफेस, ठीक आहे. आणि शेवटचा ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ स्पियर. आता 5 सेंटीमीटर म्हणायला लागेल, हे 10 सेंटीमीटर आहे, म्हणजे 5 सेंटीमीटर म्हणजे इथं कुठेतरी येईल सेंटरला, इथं काय इथं कुठेतरी येईल. मग इथं कुठे लागले, इथं बघा. याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड काय असते, इकडे इलेक्ट्रिक फील्ड 0 असते. एवढ्या डिस्टन्ससाठी इलेक्ट्रिक फील्ड काय असते 0 असते. म्हणजे काय होईल, सरळ ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ स्पियर चार्ज किती येईल, इथं 0 येईल. चार्ज 0 आहे म्हणून इलेक्ट्रिक फील्ड काय येईल 0. चार्ज इज 0, hence it implies electric field is 0. ओके. तर हे होतं इलेक्ट्रिक फील्ड टू स्फेरिकल शेल ऑर हॉलो स्फियर. तर हे हा पॉइंट कंप्लीट झालेला आहे. इथं पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघू इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू इन्फायनाइटली लिनियर चार्ज डिस्ट्रीब्यूशन, सॉरी uniformly charged infinite wire, uniformly charged infinite wire or infinite cylinder. ठीक आहे. चला परत तोपर्यंत हे लेक्चर लिहून काढा, अभ्यास करत राहा आणि काय अडचण असेल तर विचारत राहा. ओके. ऑल द बेस्ट.